तो माझा स्वभाव आहे. हा. म्हणजे कुठचंही काम करताना त्यात पुढे काय होईल हा विचार मी फारसा करत नाही. कारण मी एक ठरवलं होतं की हे आपलं व्हेंचर सक्सेसफुल करायचंच. आणि मग माझ्या मनात बरेच वर्ष आहे की थॅलेसेमियासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे. म्हणून मी स्वतः काय केलं की मी माझ्या घरी पहिलं राबवलं. डॉक्टर कसं व्हायचं हेही मला माहिती नव्हतं. मी स्वतःच ब्लड कलेक्ट करायचो, स्वतःच टेस्ट करायचो, स्वतःच रिपोर्ट टाईप करायचो आणि पेशंटला करायचो. कारण तो जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तो तुम्हाला देव समजतो आणि त्याची सेवा करणं हे आपलं काम आहे. आपण त्याच्यातला देव पाहायला पाहिजे. हे शिकण्यामध्ये जो आनंद आहे ना तो नेहमी घ्यावा असं मला वाटतं. आणि मी एक लाईफ लॉंग स्टुडंट आहे. मला त्याच्यामध्येच आनंद आहे. नमस्कार. बियॉन्ड द टायटलच्या पहिल्या भागामध्ये मी प्राची तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही व्यक्ती त्यांच्या कार्यामुळे अनेक लोकांच्या आयुष्याला स्पर्श करतात. बियॉन्ड द टायटल या पॉडकास्टद्वारे आम्ही अशाच व्यक्तींना त्यांच्या टायटलच्या पलीकडे, त्यांच्या पदाच्या पलीकडे जाऊन ओळखण्याचा, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आजचा दिवसही खास आहे कारण आज 1 जुलै म्हणजे डॉक्टर्स डे आहे. आणि या विशेष दिवशी आपल्याकडे विशेष अतिथी आलेले आहेत. ते म्हणजे ठाण्यातील प्रथितयश डॉक्टर, क्लिनिकल पॅथॉलॉजी, आरोग्य सेवा आणि समाजसेवा या कार्यात कार्यान्वित असलेले डॉक्टर उल्हास वैद्य. नमस्कार. नमस्कार सर. आजच्या या डॉक्टर दिनी तुम्ही मला बोलवलं याबद्दल प्रथमतः तुमच्या चॅनेलचे आभार. आणि आज हा चांगला दिवस आहे. या निमित्ताने मी आपल्या ठाण्यातल्या सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देतो. हो सर, आणि तुम्हाला सुद्धा डॉक्टर्स डेच्या मनापासून शुभेच्छा. सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची तर सर हे स्वतः पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि डॉक्टर वैद्य लॅबोरेटरी तसंच मिलेनियम पॅथ लॅब्सचे संस्थापक आणि लॅब डायरेक्टर आहेत. तसंच होरायझन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे चेअरमन देखील आहेत. सो असं एक आदरणीय व्यक्तिमत्व आज आपल्या पहिल्या भागात लाभलेलं आहे. सर, एक थोडंसं तुम्हाला भूतकाळात मी घेऊन जाते की तुम्हाला लोक आता डॉक्टर, संस्थापक, चेअरमन, समाजसेवक अशा बऱ्याच टायटल्सनी, बऱ्याच अशा तुमच्या ओळखी आहेत समाजामध्ये. तर जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा तुमचं लहानपण कसं होतं किंवा तेव्हाचे उल्हास वैद्य कसे होते? आठवणींना उजाळा देताना फार बरं वाटतंय. लहानपणी मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातनं होतो. माझी आई टीचर होती. माझ्या वडिलांचा छोटासा बिझनेस होता. असं काय फार पैसे होते किंवा फार मोठं काहीतरी आपण करणार आहोत आणि असं त्यावेळेला काही चित्र नव्हतं. बालपण सगळं माझं माहीमला गेलं. बालमोहन विद्या मंदिर शाळेमध्ये मी मॅट्रिकपर्यंत शिकलो आणि त्याच्यानंतर मग झेवियर्स, रुईया इत्यादी कॉलेजेसमध्ये मी शिकलो. पण मग डॉक्टर होण्याचा निर्णय म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं की डॉक्टरच व्हायचंय की कसा? हां, नाही असं आहे बघा की आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबात शिक्षणाला नेहमी प्राधान्य दिलं जातं आणि माझ्या आईला वाटायचं की मी खूप शिकावं. 14व्या वर्षी अनफॉर्च्युनेटली माझ्या आईची डेथ झाल्यानंतर मला वाटायला लागलं की नाही, आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की अशा रोगाने माणसं जाता कामा नये. म्हणजे थोडी अकाली प्रौढपणा झालं म्हणायला लागेल. पण मी त्यावेळेला ते ठरवलं की आपण डॉक्टर व्हावं. आणि मी डॉक्टर होणं तसं खूप आश्चर्यच होतं. डॉक्टर कसं व्हायचं हेही मला माहिती नव्हतं. पण देव आपल्याला दिशा दाखवत जातो. त्याप्रमाणे करत करत मी डॉक्टर झालो, MBBS झालो. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचा DP घेऊन डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर MD पॅथॉलॉजी झालो. ओके ओके. सो पॅथॉलॉजीच निवडावी शाखा मेडिसिनची असं काही ठरवलं होतं का? कसा इंटरेस्ट? नाही, ठरवलं होतं कारण पॅथॉलॉजी आणि रक्ताचे तपास हे एकत्र येतात. मग त्याच्यामुळे आपण जर हे केले तर आपल्याला हिमॅटॉलॉजीमध्ये पण पुढे जाऊन जाता येईल. अर्थात त्यावेळेला हिमॅटॉलॉजिस्ट नव्हतेच आणि हिमॅटॉलॉजी ब्रँचही नव्हती. आत्ता एक 8-10 वर्षापूर्वी हिमॅटोपॅथॉलॉजीपासून पण हिमॅटॉलॉजिस्ट होता येतं. पण आता खूप वेळ निघून गेला होता. पण मला त्याच्याबद्दल काही दुःख वाटत नाही. मला माझी पॅथॉलॉजी करिअर मी जी निवडली त्यात मला खूप आनंद मिळाला, खूप काही शिकायला मिळालं. त्याच्यामुळे मला या ब्रँचमध्ये असल्याचं खूपच मला बरं वाटतं. मी जेव्हा डॉक्टर व्हायचं ठरवलं त्याला तर 50 वर्ष झाली आणि गेली 47 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय. त्याच्यामुळे बराच काळ रुटला की ज्याच्यामध्ये मी आता या पॅथॉलॉजीमध्ये आहे.
सो मला ते 1979 साली तुम्ही बहुतेक ठाण्यामध्ये पॅथॉलॉजी लॅब सुरू केली वैद्य. बरोबर. आणि आठवतंय मला ठाणेकरांना तर सगळ्यांना तुमची लॅब अगदी पहिल्यापासून ओपाड्यात राहणाऱ्यांना माहिती आहे. हम्म. तर ती सुरू करावी किंवा म्हणजे कुठे जॉब किंवा हे न करता स्वतःची लॅब सुरू करावी असं कसं हो, ते हा निर्णय कसा घेतला? निर्णय घेण्याचं कारण असं होतं की बाय द टाइम मी MD झालो तोपर्यंत माझं लग्न झालं होतं. मला एक मुलगा होता आणि परिस्थिती थोडी बिकट होती. सर्व्हिसमधनं त्यावेळेला मला वाटतं 900 रुपये वगैरे पगार होता डॉक्टरचा. त्याच्यामुळे त्यात काय फारसं चालत नव्हतं आणि मला काहीतरी करायचं होतं. मी MD पॅथॉलॉजी झालो. तो एक मोठा पॉईंट होता की जिथे माझं आयुष्य टर्न झालं. आणि मला तो दिवस अजून आठवतो की माझी मिसेस आणि माझे वडील माझ्याबरोबर बसले होते. आम्ही हॉलमध्ये बसलो होतो आणि माझा रिझल्ट आला आणि आम्ही तिघे आनंदाने उडालो. बरं, हे झालं, MD झालं, पण आता पुढे काय? MD झाल्यानंतर तुम्हाला पॅथॉलॉजी लॅब काढायची तर त्याला परत पाठबळ लागतं. ह्या माझ्या प्रवासात मी काही चांगले मित्रही केले. त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर विजय वेडेकर. त्याच्या संबंधात आल्यामुळे त्याने मला सांगितलं, अरे तू प्रॅक्टिस करायची, तू ठाण्यात ये. मी म्हटलं बरं, ठाण्यात का? कारण मी राहायचो माहीमला आणि तुम्हाला माहिती आहे मुंबईच्या लोकांना ठाणं म्हणजे त्यावेळेला एवढं लहान वाटायचं की कुठेतरी गावात असल्यासारखं. म्हणजे असं विचारायचे की तुम्हाला ठाण्याला टेलिफोन आहे का, MTNLची लाईन आहे का, ट्रंक कॉल करायला लागतो. मग त्यामुळे मी उगाच वेळ काढत होतो. जवळजवळ 6 महिने वेळ काढला, 7-8 महिने वेळ काढला, इकडे तिकडे कुठेतरी जागा बघत राहिलो. शेवटी माझ्या मित्राने मला सांगितलं की हे बघ, तुला यायचं असेल तर आता लगेच आहे, नाही तर आम्ही दुसऱ्या कोणाला तरी इथे आणतो. तर तू पॅथॉलॉजिस्ट म्हणून आलास तर तुला इकडे खूप चांगलं ओपनिंग आहे. मग शेवटी मी एक दिवस निर्णय केला. बायको, मुलं, सामान विमान घेऊन संसार माहीमवरनं इकडे हलवला आणि ठाण्याला येऊन एक छोटीशी जागा घेतली होती 3-3.5 फुटाची. त्याच्यात आम्ही घर बसवलं आणि लगेच प्रॅक्टिस सुरू केली. आणि मला जी जागा आहे ती जागा सुद्धा माझ्या मित्रांनीच शोधून काढली. आणि हे जे आर्थिक पाठबळ असतं ते सुद्धा मित्राने, विजय वेडेकरने, आणि त्याचे एक मित्र होते लक्ष्मीकांत वसावडा म्हणून, त्या दोघांनी मला लोन दिलं. लक्ष्मीकांत वसावडाचीच जागा होती. ती जागा मी विकत घेतली आणि तिथे मी मग 1 जानेवारी 1919ला प्रॅक्टिस सुरू केली. तो माझा स्वभाव आहे. मला म्हणजे कुठचंही काम करताना त्यात पुढे काय होईल हा विचार मी फारसा करत नाही. मी त्यात उडी टाकतो आणि नंतर जसे येतील प्रॉब्लेम्स तसे सोडत जातो. कसं आहे बघा, पॅथॉलॉजी ही प्रॅक्टिस मुख्यतः डिपेंडंट आहे. तुम्हाला डॉक्टरांकडनं रेफरन्सेस द्यायला लागतात. माझं लोकेशन त्यांनी असं निवडलं होतं की माझ्या आजूबाजूला जवळजवळ 10-12 हॉस्पिटल्स होते. त्याच्यामुळे मला हळूहळू काम यायला लागलं. आणि मला अजूनही ते दिवस आठवतात. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी स्वतःच ब्लड कलेक्ट करायचो, स्वतःच टेस्ट करायचो, स्वतःच रिपोर्ट टाईप करायचो, पेशंटला द्यायचो. वन मॅन शो होता. असं करत करत मी सुरुवात केली. आणि मला असं आठवतं की सुरुवातीची काही वर्ष तर मी नौपाड्यात जाऊन घरोघर व्हिजिट्स पण गेलेत. कारण मी एक ठरवलं होतं की हे आपलं व्हेंचर सक्सेसफुल करायचंच, काही झालं तरी ते करायचं. मी जेव्हा ठाण्यात आलो तेव्हा माझ्या मित्राने एक अट घातली होती, आमचं हॉस्पिटल आहे आणि ऑपरेशनला जर आम्हाला ब्लड मिळालं नाही तर आमचं ऑपरेशन होऊ शकत नाही, तेव्हा तुला तेवढं काहीतरी करायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे, करीन. आणि एक दिवस दुपारी गोडबोले हॉस्पिटलमधनं एक त्यांचा RMO आला. आमच्याकडे इमिजिएट ब्लडची गरज आहे, पेशंटला ब्लिडिंग होत आहे आणि ब्लड नाही दिलं तर तो जाईल. अरे आता म्हटलं आणायचं कुठून ब्लड? माझ्या एका मित्राला बोललं, त्याला सांगितलं बाबा असंच आहे, इमर्जन्सी आहे. त्याने एक बॉटल ब्लड दिली. दुसऱ्या मित्राला बोललो, दुसरी ब्लड. एवढ्यात परत त्यांचा फोन आला, आम्हाला आणखीन एक बॉटल पाहिजे. म्हटलं मग त्याचा कोणी आहे का नातेवाईक? तो म्हणाला त्याचा मुलगा आहे, तो येत नाही आहे, पण म्हटलं त्याला कसंही आणा उचलून इकडे, मी त्याला सगळं सांगतो. मी त्याला म्हटलं अरे बाबा असंच आहे, जर तुला ब्लड दिलं नाही तर तुझे वडील जातील. तो म्हणाला ठीक आहे, ते वाचले तर मी जाईन ना, त्याचं काय. अशी लोकांचा असे लोकांचे गैरसमज होते की ब्लड देणं म्हणजे काहीतरी फार मोठं करणं आहे, त्याच्यामुळे फार प्रॉब्लेम्स येऊ शकतात. पण मग आम्ही त्याला कन्व्हिन्स करून ते ब्लड घेतलं, ब्लड दिलं आणि पेशंट बरा झाला. आणि हे मला प्रॅक्टिसमध्ये खूप उपयोगी पडलं. आणि त्याच्यामुळे ते जे समाधान मिळालं ना ते फार मोठं समाधान होतं. खरंच आहे. म्हणजे पॅथॉलॉजीचं हे तर चालूच होतं, पण त्याबरोबर तुम्ही हे जे काम ब्लड डोनेशन आणि ह्याच्यामधलं जे काम आहे ते खरंच खूप मोठं. आणि लोकांना जसं आपण हे देतो ना, म्हणजे लोकांना, डॉक्टरांना काय हवं असतं, डॉक्टरांना इमर्जन्सीला कोणतरी मदत करणार हवं असतं. आणि मी ठरवलं की आपण डॉक्टरांना मदत करायची. नॅचरली बघा, माणसाचा स्वभाव असतो की जर कोणीतरी आपल्याला संकटाच्या वेळेला येऊन उभं राहिलं तर आपण त्याला मदत करतो. मग या सर्व डॉक्टरांनी माझ्याकडे एवढं काम पाठवलंय आणि एवढं मला त्याच्यामुळे
भरपूर प्रॅक्टिस मिळत गेली की म्हणजे जे केलं ते चांगलंच केलं असं मला वाटतं. आणि या सर्व डॉक्टरांचं मी आयुष्यभर आभारी आहे. प्रत्येक पेशंटला आपण जेवढी काय मदत करता येईल तेवढी करावी, हा माझा पहिल्यापासून विचार आहे. खरंच आहे. तुम्ही जे 250-300 फुटाच्या जागेपासूनच जी सुरुवात केली होती हो आणि आता माझ्या मते अराउंड हो 5,000 स्क्वेअर हो फूट 4,500 5,000 स्क्वेअर फूट आहे. जागेत तुमचं काम चालतं इतकं मोठं. सो वैद्य लॅबोरेटरी टू मिलेनियम पॅथ लॅब हा जो काय प्रवास आहे तो त्याच्याबद्दल आता हा प्रवास मला थोडा तुम्हाला विस्ताराने सांगायला नक्की लागेल. नक्की हो. मग असं करता करता मला नेहमी वाटायचं की आपण काहीतरी करत राहायला पाहिजे. जर आपली प्रॅक्टिस चांगली करायची असेल तर आपल्याला नवीन नवीन गोष्टी करतच राहायला पाहिजे. आणि म्हणून कित्येक गोष्टी वैद्य लॅबोरेटरीमध्ये पहिल्या आल्याच. म्हणजे आताचं जे लॅबोरेटरी आणि तेव्हाची लॅबोरेटरी जमीन अस्मानाचा फरक आहे. टेक्नॉलॉजी बदलली असेल, खूपच machinery खूपच बदलली. म्हणजे जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मी त्यावेळेला शुगर करायला स्वतः करायचो ना, तेव्हा फॉलिन म्हणून एक मेथड होती. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्याचे ब्लड पासला प्रेसिपिटेट बनवा, मग त्याचं सुपर पासनं ते तुम्ही केमिकल्स घालून ते बॉईल करा आणि बॉईल केल्यानंतर मग त्याचा कलर तुम्ही चेक करा, असं करून ते करायला लागायचं. जवळजवळ एका शुगरला 15 मिनिटं लागायची. मग मी ठरवलं की आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढं लवकर पुढे चांगलं करता येईल ते करायला पाहिजे. मग मी त्याच्यासाठी पहिला सेमी ऑटो अनालायझर त्यावेळेला जर्मन कंपनीचा बोरिंगर नॉलचा आला होता. तो सेंट्रल सबवरती पहिल्या माझ्याकडे आला. ते झालं. त्याच्यानंतर मग ड्राय केमिस्ट्री अनालायझर आला. ड्राय केमिस्ट्री अनालायझर पण पहिल्यांदा माझ्याकडेच आला आणि त्याच्यावरही मग काम पटापट व्हायला लागलं. आणखीन एक मला सांगण्यासारखं आहे की आपल्याकडे त्यावेळेला हार्मोन्स कोणी करत नव्हतं. थायरॉइड टेस्टिंगची टेस्टच नव्हती. मग मी म्हटलं आपणही करायला पाहिजे. मग त्यावेळेला RIA म्हणून एक टेक्निक आलं, रेडिओ इम्युनोअॅसे, आणि पहिली RIA लॅब आपण ठाण्यामध्ये आम्ही सुरू केली. आणि मी विचार केला की जर आपल्याला आपलं अस्तित्व ठेवायचं असेल तर आपल्याला मोठं व्हायला पाहिजे. आपण आणखीन कुठेतरी मोठी लॅब करायला पाहिजे. म्हणून मी त्यावेळेला 2000ला कंपनी फॉर्म करायचं ठरवलं. माझ्याबरोबर आणखीन 2 डॉक्टर पण होते. म्हणून मिलेनियम स्पेशल लॅब ही त्यावेळेला सुरू झाली. पण आम्ही अगदी अलीकडे म्हणजे जस्ट एक 2015 साली आम्ही वैद्य लॅबचा बिझनेस मिलेनियममध्ये मर्ज केला. पण अजूनही लोक मला वैद्य लॅबोरेटरीज म्हणून ओळखतात आणि आम्ही त्याचं नाव आता सगळं वैद्य लॅबोरेटरी युनिट ऑफ मिलेनियम स्पेशल. कारण जे सुरुवात तुम्ही केली होती त्या ह्यानीच लोक जास्त ओळखतात. आणि मला असं वाटतं 2006 साली तुमच्या लॅबला NABLचं एक्रिडिएशन पण मिळालं आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ठाणे शहरातलं काय ठाणे जिल्ह्यातलं सुद्धा NABL एक्रिडिएटेड पहिली लॅबोरेटरी सरांची. त्याच्याबद्दल मी तो क्षण कसा अगदी बरोबर आहे. आपण बघतो की आज एका लॅबमध्ये केला तर एक रिझल्ट, दुसऱ्या लॅबमध्ये केला दुसरा रिझल्ट. मग हे जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर त्याला काहीतरी स्टँडर्डायझेशन पाहिजे. तर काय करायचं? पण त्यावेळेला आमच्यासमोर काही पर्याय नव्हता की असं तुम्ही केलं तर तुमची लॅब स्टँडर्डाइज होईल. पण नशिबाने थोड्याच 1-2 वर्षामध्येच माझ्या मित्राने मला दाखवली ॲडव्हर्टिजमेंट आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की NABL म्हणून एक संस्था आहे जी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या गव्हर्नमेंटच्या ह्याच्याखाली येते आणि ते ॲक्रेडिटेशन देतात आणि त्याच्यासाठी त्यांचे कोर्सेस आहेत. मग मी त्यांचा कोर्स म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंटचा कोर्स अटेंड करायला जयपूरला गेलो आणि मग मी त्यांचे आणखीन कोर्सेस अटेंड केले. त्यांचा ॲसेसरचा एक कोर्स होता, म्हणजे NABL ॲसेसर होता. मग ते NABL ॲसेसर व्हावं असं मला वाटलं म्हणून मी तो कोर्स केला की जवळजवळ 25 लॅब्स ऑल ओव्हर इंडियामध्ये आणि त्याच्यामध्ये काही काही मोठ्या लॅब्स होत्या. त्या लॅब्समध्ये जाऊन मला ऑडिट करायला मिळालं. आणि मग मला त्याच्यामधनं मला असं एक माझ्या मनामध्ये इच्छा तयार झाली की आपणही अशी चांगली लॅबोरेटरी तयार करायला पाहिजे. पण सर तुम्ही इतकं म्हणजे NABL एक्रिडिएशनचं महत्व इतकं चांगलं समजावून सांगितलं की म्हणजे आम्हाला म्हणजे सामान्य माणसाला त्याचं महत्व इतकं माहिती नसतं, पण क्वालिटी मेंटेन ठेवण्यामध्ये त्याचं इतकं महत्व आहे. अतिशय महत्वाचं आहे. आणि क्वालिटी जर तुम्हाला कुठचंही काम करायचं असेल तर क्वालिटी चांगली ठेवायलाच पाहिजे. आणि ते लोकांसाठी नाही किंवा आपण काहीतरी आपले रिपोर्टचे पैसे जास्त मिळणार म्हणून नाही, ते आपल्या समाधानासाठी ठेवायला पाहिजे. म्हणजे हा क्वालिटी कंट्रोल सांभाळल्यामुळे रिपोर्ट सही करताना मला किंवा आता माझ्या डॉक्टरांना कधी त्यांना टेन्शन येत नाही आणि
सगळं स्मूथ स्मूथ चालतं चालतं. सिस्टीम बरोबर मध्ये. बरोबर. सामान्य माणसाला, आमच्या सगळ्या माणसांना पॅथॉलॉजी म्हणजे फक्त रक्त तपासणी हो इतकंच माहिती असतं. पण रोग निदानात करताना पॅथॉलॉजिस्टची भूमिका किती महत्वाची असते नाही, अतिशय महत्वाची आहे. हम्म, आणि खरं तर तसा आउटलुक असायला पाहिजे हम्म, प्रत्येक पॅथॉलॉजिस्टचा, हम्म. आणि असेलही, म्हणजे मी असं म्हणत नाही. पण मी माझा 1-2-3 एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला, हम्म, की एकदा माझ्याकडे एक सॅम्पल आलं. हम्म, त्या पेशंटला जॉन्डिस होता. बरोबर. डॉक्टर भडकमकरांकडचं ते सॅम्पल आलं होतं. हम्म, आणि त्यावेळेला मी एकटाच, म्हणजे 4-5 स्टाफ होता, हम्म, पण मी प्रत्येक गोष्ट स्वतः करायचो. हम्म, त्याच्यामुळे ते करताना मी बघितलं, अरे याला बिलरुबिन तर आलंय, हम्म, पण त्याच्यामध्ये इनडायरेक्ट बिलरुबिन आले, म्हणजे हा हिमोलिटिक जॉन्डिस दिसतो. हम्म, मला हिमोलिस व्हायचं कारण काय? हम्म, मग मी त्याचा स्मिअर पाहिला. हम्म. त्या स्मिअरवरती मला सिकल सेल सारखं वाटल्या थोड्या. अच्छा. मग मी त्याची सिकल टेस्ट केली. सिकल टेस्ट पॉझिटिव्ह आली. म्हणजे तो पेशंट माझ्याकडे आला होता की बाबा त्याला लिव्हरचा काही प्रॉब्लेम आहे का, पण प्रॉब्लेम निघाला भलताच. तो सिकल सेल क्रायसिसमध्ये होता. आता हे जे आहे ना, हे जे तुम्हाला पॅथॉलॉजिस्ट तर नेहमी पडद्यामागे असतो, बरोबर. तो पेशंटला बघत बघत नाही. पण हे जे समाधान असतं ना, तुम्हाला इथे बसून तुम्हाला कळतं हा. की ह्या पेशंटला हे असं झालं असणार, ते अतिशय फार मोठं समाधान आहे. असं असतं, बरोबर. आणि ते मला त्या कधी वेळोवेळी मिळत गेलं. तर सामान्य माणसांनी कुठल्या नियमित रक्त चाचण्या करायला पाहिजेत आणि ते किती कालावधीत करायला पाहिजेत? तर वर्षातनं एकदा सगळ्या ब्लड तपासण्या कराव्या ज्या आवश्यक आहेत. साधी सीबीसीची टेस्ट, लिव्हरची टेस्ट, किडनीची टेस्ट, हार्टच्या काही टेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. एक्सरे टेस्ट वर्षातनं एकदा करून घ्यावा. ॲब्डोमेनचं अल्ट्रासाऊंड एकदा करून घ्यावं. ज्यांना फॅमिलियल हार्ट डिसिजेस आहेत, ते तुम्हाला ऐकून माहिती असेल की 40-45 वर्षे एखादा माणूस हार्ट अटॅकने जातो, आणि त्याचे वडीलही गेले असतात. असे कधी कधी फॅमिलियल हार्ट डिसीज असतात. त्यांनी तर दरवर्षी हार्टची पण पूर्ण तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि आम्ही असं नेहमी एक विधान ऐकतो की डॉक्टरांनी नेहमी रुग्णाला ट्रीट करावं, त्याच्या रिपोर्ट्सला नाही. तर एक पॅथॉलॉजिस्ट म्हणून तुम्ही या विधानाकडे कसं बघता? नाही, अगदी बरोबर आहे. रुग्णाला कसं आहे बघा, दोन्ही गोष्टी ह्या आपापसात मदत करणाऱ्या आहेत. बरोबर. रुग्णाला काय होतं हे रुग्ण डॉक्टरला सांगतो. त्याच्यावरनं तो वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा विचार करतो की या पेशंटला असं असू शकेल का, हे असू शकेल का, त्याप्रमाणे तो पॅथॉलॉजीच्या टेस्ट करतो. पॅथॉलॉजी टेस्ट करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, आणि त्याचं इंटरप्रिटेशन, आणि त्यात जर पॅथॉलॉजिस्ट आणि डॉक्टर यांच्यामध्ये संवाद असेल तर आणि ते जास्त चांगल्या गोष्टी होतात. पण ते इंटरप्रिटेशन डॉक्टर करतात आणि त्याप्रमाणे ते ट्रीटमेंट देतात. त्यामुळे त्यांचा, डॉक्टरचा रोल हा प्रायमरी असतो. पॅथॉलॉजिस्टचा रोल हा सेकंडरी आणि कॉम्प्लिमेंटरी असतो, त्याला मदत करण्यासाठी म्हणून आपला असतो. पण आजकालच्या एआयच्या जमान्यात म्हणजे असं खूप पेशंट्स, खूप लोक करतात की रिपोर्ट येतो पॅथॉलॉजीचा आणि तो एआय ला फीड केल्यावरती इंटरप्रिटेशन काहीतरी येतं. नाही, बघा कसं आहे की टेक्नॉलॉजी ची माहिती असतं, टेक्नॉलॉजीमुळे जास्त ज्ञान मिळवणं हे व्हायलाच पाहिजे, आणि ते होणारच. ते तुम्ही ते थांबवूही शकत नाही. आपण बघितलं कॉम्प्युटरायझेशन, त्याच्यानंतर आता इतर ज्या काही गोष्टी आल्या टेक्नॉलॉजीमध्ये, त्या आपल्याकडे आल्या आणि आपण त्या अवगत पण केल्या. तसंच उद्या एआय मुळे जेवढी माहिती मिळणार आहे ती माहिती पण आपल्याला उपयोगीच पडणार आहे. पण गंमत अशी आहे की सामान्य माणसाला मेडिकलचं जे ज्ञान असतं ते नसतं, आणि त्याच्यामुळे असं होतं, तुम्हाला खूपदा अशा गोष्टी असतात की तुम्ही एआय मधनं एखादं काढलं, एखादं तुम्ही सिम्पटम घातलं, डोकेदुखी, ते तुम्हाला ब्रेनच्या ट्युमर पासून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवेल, सगळ्या शक्यता ते वर्तवतं की. आणि त्याने काय होतं, आपले जो सामान्य माणूस आहे हा स्वतः डॉक्टर नसतो, तो शेवटी माणूस असतो, त्याला इमोशन्स असतात, त्याला भीती असते. या सगळ्या गोष्टींमध्ये कारणाशिवाय माणूस घाबरून जाऊ शकतो, आणि मग हे नाही, मग ते काय, मग ते नाही, ते खरंच जर तो फिरत बसला म्हणजे डॉक्टरच्या मागे लागून, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर काय म्हणणार, हा म्हणतोय त्यामध्ये थोडंसं तथ्य पण आहे आणि नाही पण. मग हा म्हणतोय तर मग हे करून घ्या, चला मग MRI करून घ्या, मग चला मग तुम्ही दुसरं काहीतरी नर्व कंडक्शन करून घ्या, काहीतरी कुठेतरी तुम्हाला फिरवत बसायला लागतं स्वतःला. म्हणून आपण प्रत्येकाने जनरल नॉलेज म्हणून जरूर वाचावं, जरूर ऐकावं, जरूर तुम्ही इंटरनेटवरती माहिती काढावी. पण डॉक्टरांचा सल्ला हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, आणि डॉक्टर जसं सांगतील तसं वागावं. नक्कीच.
त्याच्याने शेवट- निदान योग्य होऊन ट्रीटमेंटही हा, ट्रीटमेंट योग्य मिळेल. लवकर मिळते नक्कीच. आणि थोडासा अनफॉर्च्युनेटली आजकाल समाजामध्ये थोडासा डॉक्टरांवरचा विश्वास लोकांना पूर्वी इतका राहिला नाही. हे पूर्वी जितके आणि अजूनही डॉक्टरांना देव समजतात लोक, आणि डॉक्टर हा देवासारखाच असतो जो आजारी पेशंटसाठी येतो. पण तो जे सांगतोय ते तुमच्या चांगल्यासाठी सांगत असतो. त्याच्यामुळे त्या डॉक्टरकडलं आपण जे काय ते सांगतील ते करणं हे अतिशय महत्वाचं आहे. सर, आता तुमच्या टायटलच्या अलीकडच्या विषयावरती आता आपण इतक्या वेळ बोललो, पण तुमच्या म्हणजे तुमच्या जॉबच्या पलीकडे तुम्ही अनेक सामाजिक कार्यात सुद्धा सहभागी आहेत. थॅलेसेमियासाठी मोठं काम करता. आणि दुसरं मी असं ऐकलं होतं की तुम्ही वेस्ट सेग्रिगेशन आणि एन्व्हायरमेंटसाठी सुद्धा बरंच काम करता. तर या दोन्ही इनिशिएटिव्ह बद्दल सांगतो. बघा कसं आहे की मी मध्यंतरी रोटरी क्लब जॉईन केला आणि त्याच्यानंतर रोटरी क्लबचा 1 वर्ष प्रेसिडेंट झालो. आणि त्या सुमाराला आमच्या रोटरी क्लबचे काही सिनियर रोटेरियन्स आहेत, जसे की राजीव कर्णिक, अच्युत तांबले, यांनी ऑलरेडी एक प्रोजेक्ट, ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट म्हणून करायचं ठरवलं होतं. आणि ते त्यांचं असंच ठरलं होतं की वामनराव ब्लड बँकला 2 ट्रान्सफ्युजन सेंटर्स आपण करून द्यावी. मी जेव्हा बघितलं तेव्हा मी म्हटलं याच्यामध्ये आणखीनही काहीतरी होऊ शकेल. आणि मग माझ्या मनात बरेच वर्ष आहे की थॅलेसेमियासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे. कारण मी जेव्हा तुम्हाला सांगितलं ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायचं त्यावेळेला माझ्याकडे काही थॅलेसेमियाचे पेशंट्स यायचे. मला अजूनही आठवतं, माझ्याकडे एक AB निगेटिव्ह मुलगी यायची. ते उरणवरनं यायचे आणि तिचे आई वडील म्हणजे मध्यमवर्गीय आई वडील होते. आणि त्याला बिचाऱ्यांना दर 8-15 दिवसांनी माझ्याकडे यायला लागायचं. मग ते AB निगेटिव्ह ब्लड अरेंज करा. जाता जाता मला सांगता येते म्हणून सांगतो की AB निगेटिव्ह हा युनिव्हर्सल रिसिपियंट आहे, म्हणून त्याला AB निगेटिव्हला A निगेटिव्ह, B निगेटिव्ह, O निगेटिव्ह कुठचंही चालतं. आम्ही कधी कधी अशीही ट्रान्सफ्युजन्स दिलेली आहेत. आणि असं करून ती मुलगी मोठं होईपर्यंत ती यायची. पण थॅलेसेमियाबद्दल मी त्यावेळेला जेव्हा कॉन्फरन्सेसमध्ये डॉक्टर MB अगरवालांचे लेक्चर्स ऐकायचो किंवा थॅलेसेमियाची काही सिम्पोजियम झाली होती, तेव्हापासून मला वाटायचं की ह्याच्यासाठी काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. मग मी जेव्हा हे ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट आलं तेव्हा मी त्याला म्हटलं की आपण थॅलेसेमियासाठी आपण काहीतरी करूया. योगायोगाने आमच्या थॅलेसेमिया, आमच्या डिस्ट्रिक्टचं पण एक हे आहे की एंड थॅलेसेमिया म्हणून त्यांचं ब्रीदवाक्य आहे. मग थॅलेसेमिया एंड आपण कसं करू शकणार? थॅलेसेमिया असं चाइल्ड झालं का त्याला ती ब्लड ट्रान्सफ्युजन आली, औषधं आली, त्या फॅमिलीची तर वातात लागते. पण थॅलेसेमिया जर आपण प्रिव्हेंट केला, आपण जर होणार नाही याची काळजी घेतली, तर त्याच्यामधून काहीतरी चांगलं होऊ शकेल अशी माझी धारणा होती. आणि मी ठरवलं की मी जेव्हा प्रेसिडेंट होतो तेव्हा आपण हे प्रोजेक्ट करायचं. आणि मग आम्ही कसं करायचं, तर मग वामनराव ओकच्या जे काही तिकडचे CEO वगैरे त्या लोकांना भेटलो. आणि मग आम्ही ठरवलं की आदिवासी लोकांमध्ये थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया खूप आहे, तर आपण त्यांच्यामध्ये जर रक्ताचा तपास केला आणि फाइंड आउट केलं तर त्यांना मदत होईल. मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, आपण जी मुलांच्या मध्ये जाऊन आपण कॅम्प्स करू, त्यांच्या आईवडिलांना सांगू जर पॉझिटिव्ह असेल तर की यांच्या लग्नाच्या वेळेला तुम्ही अशी काळजी घ्या, मग त्याने त्यांना पुढे थॅलेसेमिया मेजर चाइल्ड होणार नाही. तिथे एक प्राणिक संघटना म्हणून एक आहे आणि तिथे पण त्याचे जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत, विराज करत म्हणून, तर त्यांनी खूप मदत केली. त्यांनी गावागावातमधून सगळ्या लोकांना बोलवून आणले आणि आम्ही वेळेवेळेला 150, 200, 300 अशी कॅम्प्स करून सॅम्पल्स इथे आणायचो. वामनराव ब्लड बँकला रोटरी क्लब ठाणेने जे काही निधी दिला त्यातनं मी एक व्यवस्थित त्या थॅलेसेमियाची टेस्टिंगची इक्विपमेंट्स घेऊन लॅब तयार केली. तिकडच्या टेक्निशियनना ट्रेनिंग दिलं आणि मग आम्ही सगळी टेस्ट करायचो. टेस्ट करून ते रिपोर्ट सगळे माझ्या लॅबोरेटरीमध्ये यायचे. माझ्याकडे एक सिनियर टेक्निशियन आहे गार्गी म्हणून, ती ते सगळे स्वतः बघायची. माझे असिस्टंट आहेत डॉक्टर विवेक बोंडे, तेही बघायचे. आणि नंतर मी पर्सनली बघायचो की याच्यामध्ये कोण कोण पॉझिटिव्ह आला आणि ते सगळं काढून आम्ही त्यांना तो डिटेल द्यायचो. स्क्रीनिंग हे फार अतिशय महत्वाचं आहे. थॅलेसेमिया रोखण्यामध्ये स्क्रीनिंग हा जो तुम्ही अतिशय तो अतिशय आणि महत्वाचा. गंमत अशी आहे, म्हणजे थोडक्यात लोकांना माहिती मिळावी म्हणून सांगतो, काहींना माहिती असेलही की थॅलेसेमिया हा एक जेनेटिक डिसीज आहे. थॅलेसेमिया जर कॅरियर आई असेल आणि वडील असेल तर त्यांना होणाऱ्या मुलांमधले 25% मुलं ही थॅलेसेमिया मेजर होतात, 25% मुलं ही नॉर्मल होतात आणि 50% मुलं ही कॅरियर होतात.
जर मुलं कॅरियर किंवा नॉर्मल असेल तर त्यांच्या जीवाला धोका नसतो. पण जर ती थॅलेसेमिया मेजर झाली तर त्या फॅमिलीलाच सगळ्यांना त्रास असतो आणि तो एवढा फायनान्शियली आणि सायकोलॉजिकली इतका वाईट त्रास आहे की तो शक्यतो कुठच्याही फॅमिलीला येऊ नये असंच आपण देवाकडे प्रार्थना माझ्यामध्ये करावी. सतत त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजनची आयुष्यभर गरज हा असते. म्हणजे सतत ब्लड म्हणजे एक थोड्या महिन्याची मुलं झाली ना, बाळं झाली की त्यांना ट्रान्सफ्युजन लागायला लागतं अच्छा. आणि मग ती ट्रान्सफ्युजन सतत द्यायला लागतात आणि त्यांना त्यांचं हिमोग्लोबिन जर चांगलं राहिलं तर त्यांना पुढे काहीतरी व्यवस्थित जगण्याची आशा असते. आणि शिवाय आता अर्थात हे मी तुम्हाला सांगतो, ही गोष्ट झाली आता तरी 10 वर्ष होत आली, पण आता अनेक नवीन नवीन गोष्टी येत आहेत. म्हणजे मग त्यावेळेला मला लोक विचारायचे, अरे बघ आम्ही म्हणजे काही गावातल्या लोकांचं सांगतोय म्हणजे मला, त्या आया म्हणाल्या की मुलांचं जर माझ्या मुलीची टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह निघाली मग तिच्या लग्नाचं काय करणार, तुम्ही काहीतरी करू नका, तिचं ब्लड तपासूच नका. तर तसं नाही आहे ते. आता आपल्याला त्याच्यातनी थोडा मार्ग मिळाला आहे की जर समजा तुमची मुलगी किंवा मुलगा थॅलेसेमिया पॉझिटिव्ह आहे, म्हणजे थॅलेसेमिया कॅरियर आहे, तर तुम्ही त्याच्या लग्नाच्या वेळेला तो नॉर्मल मुलगा आहे ह्याची काळजी घ्या. तो जर नॉर्मल मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना होणारी मुलं ही कॅरियर होऊ शकतील पण थॅलेसेमिया मेजर होणार नाहीत. आणि त्या मुलालाही काही म्हणजे जो कोण मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या बाजूचा असेल त्यालाही काही प्रॉब्लेम येत नाही, त्यांचं आयुष्य सुखकर आणि नॉर्मल जातं. फक्त आपल्याला थॅलेसेमिया कॅरियर्सचं लग्न होता कामा नये हे आपल्याला बघायचं आणि ते आपण अवॉइड करू शकतो. पण आता त्याच्या पुढे जाऊन आता कसं होत आहे बघा, आता हळूहळू जेनेटिक टेस्ट आले, तर आता त्याच्यामध्ये IVF आपल्याला सर्वांना माहितीच आहे. मग मला असं कोणतरी विचारलं, मग त्यांचं समजा प्रेमविवाह झाला तर मग काय लग्न नाही करायचं? तर तसं नाही आहे. समजा प्रेमविवाह केला तर ही तयारी ठेवायची की IVF करायचं. आणि IVF मध्ये तुम्हाला एम्ब्रिओ स्क्रीनिंग करता येतं आणि जेव्हा एम्ब्रिओ स्क्रीनिंग करतात तेव्हा थॅलेसेमिया मेजर ज्यांना आहे ते एम्ब्रिओ घ्यायचे नाहीत आणि त्यातले चांगले एम्ब्रिओ घ्यायचे आणि ते जर परत तिच्या गर्भामध्ये वाढवले तर त्यांना नॉर्मल जीवन होऊ शकतं, पण थॅलेसेमिया टळू शकतो. करेक्ट. टेक्नॉलॉजीचा हा असाही उपयोग करून घेतलाच पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय तसं पुढे जाऊन आणखीनही जीन थेरपी वगैरे येते, अशा आता नवीन नवीन अव्हेन्यूज येत आहेत आणि त्याच्यामधनं थॅलेसेमिया नाहीसा होणं हे मला तर फ्युचरमध्ये शक्य वाटतं. वा सर, आता या पलीकडे मगाशी मी जसं म्हटलं तसं की पर्यावरण रक्षण आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही तुमचं काम आहे, तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगाल? हो, म्हणजे मी जेव्हा फॉरेनला जायचो ना तेव्हा मी बघायचो की म्हणजे काही देशांमध्ये सेग्रिगेशन अतिशय चांगलं करतात. अमेरिका म्हणत नाही आम्ही, पण काही युरोपियन देशामध्ये सेग्रिगेशन अतिशय चांगलं करतात. आणि मला नेहमी वाटायचं की सेग्रिगेशन जर झालं तर आपला देश पण स्वच्छ होईल आणि आपल्याकडे खरोखरच आपण पुढारलेले किंवा विकसित झालेले देश होऊ. म्हणून मी स्वतः काय केलं की मी माझ्या घरी पहिलं राबवलं. मध्यंतरी म्युन्सिपालिटी नाही करत होते, पण काय ऐकू येतं ते खरं खोटं मला माहिती नाही. मला कोणतरी सांगितलं ते परत सगळं मिक्स करतात. मला घरचे म्हणायला लागले मग आपण कशाला करायचं? मी म्हटलं नाही, आपण करायचं. ते मिक्स करतात का काय करतात हे मला माहिती नाही. आपण आपल्याला सवय लावायची आणि आमच्याकडे आम्ही ही आता सवय लावली आहे की सुका कचरा आणि ओला कचरा हा वेगळाच झाला पाहिजे. आणि सुका कचरा आम्ही आता सध्या अलीकडे आम्ही जमवतो आणि आपल्याकडे भटू सावंत तुम्ही ओळखत असाल, सामाजिक कार्य करणारे आहेत आणि ते प्लास्टिक पासून वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याचा कसं काय मॅनेज करायचं ते म्हणून मी त्यांच्याकडे पाठवतो आणि ओला कचऱ्याचा आम्ही खत करतो. आता ओल्या कचऱ्याचं खत करायला सुद्धा ही पूर्वीपासून मी प्रयत्न करतोय. वेगवेगळ्या तऱ्हेच्या बकेट्स आणल्या, त्यात ट्राय केला, पण कधी उंदरांचा त्रास, कधी याचा त्रास, ह्या गोष्टी होतात. अलीकडे मला एक फार चांगला मार्ग मिळाला, बोकाशी बकेट म्हणून मिळाले. हे सगळं ज्ञान मला युट्यूब मधनं मिळालं. युट्यूब मधनं खूपदा फार सुंदर गोष्टी कळतात. तर मग ती बकेट काय असते की ती अशी एक बकेट असते ज्याला एअरटाईट त्याला हे असतं, झाकण असतं, खाली त्याला फिल्टर असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही गूळ आणि त्यांची जी पावडर दिली असते बोकाशी ब्रँड म्हणून, ती पावडर टाकायची आणि दररोजचा तुमचा जो ओला कचरा आहे तो त्याच्यात टाकायचा आणि ते बरणं घट्ट बंद होतं, त्याच्यामुळे वास अजिबात येत नाही. म्हणजे मी ते हॉलमध्ये ठेवली तरी कोणाला कळत नाही. आणि ते करत करत ते भरायचं आणि एक 15-20 दिवसामध्ये ते हे होतं, ते डिकम्पोज व्हायला सुरुवात होते आतल्यात. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही नॉनव्हेज पण घालू शकता, सगळा कचरा घालू शकता.
आणि हे झालेलं हम्म, आपल्याला नंतर जमिनीत एक 15-20 दिवस गाडायला लागतं. हम्म, हम्म, ज्यांच्याकडे गार्डन आहे हम्म, किंवा ज्यांचे कुठे फार्म हाऊसेस आहेत हम्म. ते इझिली शक्य आहे. मी माझ्याकडचं माझं खत मी माझ्या शेतावर घेऊन जातो आणि गाडून टाकतो आणि त्याच्यामधनं आपलं खत तयार होतं. म्हणजे ह्याच्यातनं शून्य कचरा हे ह्याच्यातनं तयार होतं. म्हणजे तुम्ही खरंच ती राबवताय हा, मी हे पर्सनली राबवत आहे आणि माझं पर्सनल मत आहे. हम्म, आणि मला वाटतं आजचे आपले जे काही आजचे आपला ऑडियन्स असेल त्यांनाही ते आवडेल ऐकायला, तेही सगळे करतील अशी माझी आशा आहे. नक्कीच की बघा, ही जी सेवा आहे ना, हम्म. आज तुम्ही आणि मी सैन्यात जाऊ शकतो का? नाही. नाही. बरोबर. आपण सीमेचं राखण करू शकतो का? नाही. आपण तिकडे आपलं बलिदान करू शकतो का? नाही. पण आपण छोट्या छोट्या गोष्टीमधनं देशाची सेवा करू शकतो. जर आपण कचऱ्याचं जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं आणि आपला देश विकसित केला तर ती फार मोठी देशसेवा होईल. अगदीच. इव्हन घरामध्ये पाण्याचा वापर कमी केला आणि पाणी वाचवलं तर ती देखील देशसेवा आहे. आणि ती देशसेवा करण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य लोकांनी आपल्याला पुढे यायला पाहिजे. आपल्या छोट्या छोट्या कृतींमधनं सुद्धा आपण देशाची सेवा करू शकतो आणि करू शकतो. आपला देश जो प्रगत करायचा त्यासाठी आपलं हे पण करायलाच पाहिजे. मग ह्याच्यानंतर आता नवीन एक तुम्हाला थोडीशी वेगळी गोष्ट सांगतो. माझं किहीमला समुद्र किनाऱ्यावरती घर आहे. मी एक छोटासा बिझनेस तिकडे, फार मोठा रिसॉर्ट नाही आहे पण छोटासा बिझनेस तिकडे चालवतो. आता त्या गावामध्ये दर आठवड्याला हजारो लोक तिकडे येतात आणि लोक आल्यानंतर लोक आले की कचरा हा आलाच, कारण कचरा टाकायची व्यवस्था नाही. मग कचरा इकडे तिकडे टाकणं, गावामध्ये घंटागाडीची सोय नाही. मग त्याने तो सगळा कचरा आणून समुद्रावर माझ्या घराच्या बाहेर टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला मी काय करावं मला सुचत नव्हतं. करत करत एक मोठा हिप झाला. मग मी तो मनात विचार करायचा काय करायचं. म्हटलं मी हा सगळा काढला परत आणून टाकणार. समजा मी कोणाला काही मॅनेजमेंट करून हा कचरा दुसरीकडे टाकायला लावला तर दुसरीकडे कचरा होणार. म्हणजे शेवटी कचऱ्याचं काय याच्यातनं नियोजन होणारच नाही. मग आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि आपल्याला जे करायला पाहिजे ते काहीतरी पॉझिटिव्ह करायला पाहिजे हा विचार माझ्या मनात आला. आणि मग मी काय केलं, एक दिवस गेलो, पहिलं JCB लावली आणि तो सगळा कचरा जमिनीत गाडून टाकला. नंतर हार्डवेअरवाल्याकडे गेलो आणि मोठ्या मोठ्या बकेट्स, एक 50 बकेट्स घेतल्या आणि प्रत्येक लोकांना बकेट्स दिल्या. शिवाय एक टेम्पो ठरवला, टेम्पोमध्ये त्या बकेट्स ठेवल्या. 1-2 माणसं घेतली. ते सुद्धा माणसं मिळताना इतका त्रास झाला विचारू नका, की कचरा म्हटल्यानंतर करायला आवडतो पण कचरा साफ करायला माणसं आवडत. मोठ्या मुश्किलीने मला आता 1-2 मिळाले. मग ते जातात, 25 जणांचा कचरा गोळा करून आणतात. त्यातला सुका कचरा ओला कचरा वेगळा करतात, कारण अजूनही आमच्या गावातले लोक सुका कचरा वेगळा कचरा पूर्णपणे वेगळा करत नाही आहेत. मग मी काय केलं की भटू सावंतांची माझी थोडीशी ओळख होती. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं मला तुम्ही जरा काहीतरी गायडन्स द्या. मग ते माझ्याबरोबर आतापर्यंत 4-5 वेळा तिकडे आले अलिबागला. मग आम्ही आमच्या सरपंचांना भेटून आम्हाला एक त्यांनी जागा दिली जी चोंडी ब्रिजवर आहे. कारण आधी या सगळ्या गोष्टी मी माझ्या प्रॉपर्टीत आणून ठेवत होतो, पण घरचे म्हणाले हे काय करताय. म्हटलं ठीक आहे, ह्याच्या पुढचा उपाय काय. मग सरपंचाला सांगितलं आणि एक पडकं घर होतं त्या घरात आम्ही तिकडे ते सॉर्टिंग सुरू केलं. मग मी यांना घेऊन गेलो आपल्या भटू सावंत. भटू सावंत म्हणाले आपण हे छान करूया. मग आता त्यांनी पत्रे लावून त्याला रंगून बिंगून ती जागा अतिशय सुंदर केली आहे. आणि आता जे 25 दुकानांचं किंवा घरांचं जे कचरा आहे त्याचं नियोजन आम्ही तिकडे करतोय. आम्हाला आता पुढे जाऊन आमच्या पूर्ण गावामध्ये पूर्ण ग्रुप ग्रामपंचायतीत 5 गाव आहेत. त्या 5ही गावांचं नियोजन आम्हाला करायचं आहे. आणि शिवाय आम्हाला मुख्य म्हणजे लोकांना शिकवायचं आहे की तुम्ही ओला कचरा आणि सुका कचरा कसा तुम्ही वेगळा करा. सेग्रिगेशन. सेग्रिगेशन ते जर झालं तर हे आमचं प्रोजेक्ट नक्की यशस्वी झालं असं समजेल. आणि मला आशा आहे की ते यशस्वी होईल. बरोबर. म्हणजे नुसताच सरकारी यंत्रणांना दोष देण्यात काही अर्थ नसतो. तुम्ही स्वतः नागरिकांनी सुद्धा एकत्र येऊन यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच आपल्या देशाचं भलं होईल. सर मला म्हणजे आता इतक्या आपण संवाद गप्पा मारतोय तर तुम्ही या वयातही म्हणजे 75च्या पुढच्या या वयात सुद्धा पूर्ण वेळ काम करता, प्रवास करता, इतके छंद जोपासता. सो तुमच्या या एनर्जीचं आणि याचं रहस्य काय मला माहिती नाही, पण मला हा उत्साह आतून आहे. म्हणजे मला असं वाटत नाही की मी आता खरोखरच माझं वय खूप जास्त झालंय आणि प्रत्येक दिवस हा आनंदात जावा ही माझी इच्छा असते.
आणि मला हे सगळं करण्यामध्ये आनंद मिळतो. वा. म्हणजे मला असं नाही वाटत की मी आता थकलोय, मी आता काम करू नये, असं मला कधीच वाटलं नाही. वा. आणि ती मे बी I ईश्वराची think देणगी आहे. सकारात्मकता हा जो तुमचा मोठा हा, गुण आहे असं हा. मला वाटतं, तेच तुम्हाला बळ देत आहे असं. आणि म्हणून मला अजूनही मला वाटतं मी जर जितके वर्ष मी फिट राहीन तितके वर्ष मी प्रत्येक दिवस चांगलं काम करीन, जेवढं चांगलं काही करता येईल तेवढं करीन. मी माझ्या मुलाचंही सांगतो. बरं, नक्की नक्की. तुम्हाला माहिती आहे त्याने होरायझन हॉस्पिटल हो, सुरू होरायझन. केलं. तर मुद्दामून सांगायचं आहे की त्याने हॉस्पिटल खूप चांगलं चालवलंच आहे. पण काल परवाच त्याशी बोलताना मला कळलं की त्याने आता ममोग्राफीचं मशीन घेतलंय आणि मुख्य म्हणजे रविवारचं सगळ्यांना ममोग्राफी फ्री ठेवली आहे. अच्छा. तर मला हे तुम्हाला मुद्दामून या आणि तुमच्या सगळ्या ऑडियन्सला मला हे सांगायचंय की ब्रेस्ट कॅन्सर इमिजिएट लवकर डायग्नोज होणं हे अतिशय महत्वाचं असतं. आणि ते जर डायग्नोज झालं आणि त्यावेळेला तुमचं ते काय ऑपरेशन म्हणा किंवा ट्रीटमेंट घेतली तर तो कम्प्लिटली क्युअर होतो. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. तर सर्व लोकांनी त्याचा उपयोग जर करता आला तर जरूर घ्या. आपले सर्वंट्स असतात किंवा कित्येक गरीब लोक असतात ज्यांना ते परवडत नाही, मग त्यांना हे केवढी चांगली संधी आहे. तर त्या सगळ्यांनी जाऊन तिकडे रविवारच फक्त आहे, रविवारी फ्री असतं, इतर दिवशी पैसे असतात, तर रविवारचं जाऊन त्यांनी ते करून घ्यावं अशी माझी त्या निमित्ताने तुमच्या माध्यमातून या लोकांना नक्कीच नक्कीच त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा करून घेतला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता योग्य ट्रीटमेंट आणि योग्य लगेच निदान झालं तर ट्रीटमेंट चांगली मिळते आणि रुग्ण बरा होऊ शकतो. याच्यातनं आणखीन एक तुम्हाला सांगायचं सर, आणि आजच्या तरुण डॉक्टरांना तुम्ही काय काय गोष्टी सल्ला तुमचा काय असेल? तरुण डॉक्टरांना मी एक असंच संदेश देईन की आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि हार्डवर्क करायला पाहिजे आणि जेवढं आपण पेशंटला देऊ शकू, आपल्या ज्ञानाचा फायदा जेवढा देऊ शकू तेवढा द्यायला पाहिजे. कारण तो जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तो तुम्हाला देव समजतो आणि त्याची सेवा करणं हे आपलं काम आहे. आपण त्याच्यातला देव पाहायला पाहिजे आणि तो आपला देव आहे म्हणून आपण त्याची जेव्हा आपण चांगली सेवा करतो ती एक प्रकारची पूजा असते. त्याच्यामुळे ती व्यवस्थित चांगली व्हायला पाहिजे. नवीन नवीन टेक्निक्स येतात, नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे आणि जेवढं तुम्ही नवीन शिकाल, नवीन गोष्टी तुम्ही आणाल तेव्हा तुमची स्वतःची प्रगती होते, तुमच्या पेशंटला चांगली ट्रीटमेंट मिळते, समाजाला चांगली मदत मिळते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही आता आणि म्हणालात की आता इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही खूप काही कमावलंय, आर्थिकदृष्ट्या तर कमावलंय, लोकांचं प्रेम, पण तुम्हाला काय वाटतं तुमची खरी कमाई कशात आहे? मी म्हणतोय की मी एक सामान्य माणूस आहे आणि मी फक्त माझ्यामध्ये काही असे गुण आहेत की नेहमी नवीन नवीन काहीतरी शिकत राहावं, नवीन नवीन काहीतरी करत राहावं. म्हणजे मी ज्युरिंग प्रॅक्टिसमध्ये तर शिकलोच, पण अलीकडे मी या काही वर्षामध्ये बिझनेस मॅनेजमेंट शिकलो. म्हणजे डिजिटल कोर्सेस केले, पण डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट अमित पारेख म्हणून आहेत त्यांचा कोर्स केला. त्याच्यानंतर आता मी एक डॉक्टर प्रेन्युअर म्हणून कोर्स लावलाय ज्याच्यामध्ये मी AI ची टूल्स शिकतोय. हे शिकण्यामध्ये जो आनंद आहे ना तो नेहमी घ्यावा असं मला वाटतं आणि मी एक लाईफ लॉंग स्टुडंट आहे. मला त्याच्यामध्येच आनंद आहे आणि त्यामुळे माझं आयुष्य अतिशय आनंदात आहे आणि प्रत्येक दिवस हा माझा आनंदात जातोय आणि त्याच्यामागे मला ही परमेश्वराची प्रेरणा आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे मी त्याचे आभार मानतो. असे तुमच्या असं आता या गप्पा तर इतक्या छान रंगल्या, खूप काही टेकअवेज आहेत आपल्या या कॉन्व्हर्सेशन मधनं. तुमच्या यशाचं एका शब्दात जर यशाचं आतापर्यंतच्या यशाचं एक रहस्य सांगायचं तर एका शब्दात काय सांगा? नाविन्याची आवड आणि त्याच्यासाठी करायचं श्रम हेच माझं यशाचं गमक आहे. वा, थँक्यू सो मच सर की आज तुम्ही इतकं तासभर आपण बोलतोय, तुम्ही इतके छान तुमचं नॉलेज शेअर केलं, प्लस तुमचे अनुभव, तुमचे आतापर्यंत आलेले अनुभव आमच्याबरोबर शेअर केलेत. त्याबद्दल खरंच मनापासून आभार. सो मला असं वाटतं की डॉक्टरांची धाडसी वृत्ती आणि सतत नवीन शिकण्याची आवड आणि सकारात्मक
प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टिकोन हेच डॉक्टरांच्या यशाचं गमक आहे असं मला वाटतं. आजच्या या कॉन्व्हर्सेशनमधून आपणही खूप काही शिकलेलो आहोत आणि ते आपल्या आयुष्यात आपण नक्कीच अप्लाय करू शकू ह्याची खात्री वाटते. सो डॉक्टर असो मी इथे आज आलात, डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आमच्याबरोबर संवाद साधलात त्याबद्दल मनापासून आभार. बियॉन्ड द टायटल या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. नमस्ते.